पटकन सबस्क्राईब करा आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करत जा. तुमच्या लाईकमुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं. आणि माझा 50 किचन टिप्सचा व्हिडिओ 1,00,000 लोकांनी बघितला आणि तुम्ही खूप कमेंट केल्या पार्ट 2 हवा आहे म्हणूनच आज मी घेऊन आली अजून 50 भन्नाट किचन टिप्स. यातील काही टिप्स तर तुम्ही आयुष्यात कधी ऐकल्या सुद्धा नसतील. टिप नंबर 17 तर शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्वाची आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ बघण्यासाठी घालवलेले 10 मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत आणि तुम्हाला खूप उपयोगी सुद्धा ठरणार आहेत या टिप्स. तर शेवटपर्यंत नक्की बघा. टिप नंबर 1. आता डाळ लवकर शिजण्यासाठी 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवा. गॅसची बचत करण्यासाठी, स्वयंपाक लवकर करण्यासाठी डाळ तांदूळ 10 मिनिटे गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे डाळ तांदूळ पटकन शिजतात आणि आपली वेळेची सुद्धा बचत होते आणि गॅसची सुद्धा बचत होते. ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा. टिप नंबर 2. कांदा कापताना चाकू थंड पाण्यामध्ये बुडवा. यामुळे डोळे जळणार नाहीत. कांदा कापताना डोळ्याची जळजळ होऊन पाणी येत असेल तर कांदा कापण्याचा चाकू जो आहे ना थंड पाण्यामध्ये थोडा बुडवून ठेवायचा. शक्य असेल तर बर्फाच्या पाण्यामध्ये थोडा बुडवून ठेवायचा, बर्फाचं पाणी करून. यामुळे डोळे जळणार नाहीत आणि डोळ्यातून पाणी सुद्धा येणार नाही. टिप नंबर 3. कधी कधी काय होतं की भाजी खूप जास्त तिखट होते. तर भाजी जास्त तिखट झाली तर बटाटा टाका. बटाटा कुस्करून भाजीत टाकावा. यामुळे बटाटा जो आहे ना भाजीचा तिखटपणा शोषून घेतो. टिप नंबर 4. भात मोकळा हवा असेल तर थोडे तेल टाका. बऱ्याचशा जणांना भात खूप मोकळा खाण्याची सवय असते. त्यामुळे भात मोकळा व्हावा यासाठी भात जेव्हा शिजतो ना तेव्हा त्यामध्ये थोडं तेल टाकायचं. टिप नंबर 5. पातळ ताक घट्ट करायचे कसे? थोडे दही मिसळा. ताक खूप पातळ झाले असल्यास त्यामध्ये थोडी दही मिसळायची. यामुळे ताक थोडं घट्ट होतं. टिप नंबर 6. लसूण सोलणे म्हणजे गृहिणीसाठी खूप मोठा तापच आहे. कारण बराच वेळ लागतो लसूण सोलण्यासाठी आणि भरपूर लसूण सोलायचे असेल तेव्हा तर खूप वेळ जातो. तर लसूण सोलण्यासाठी 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवा. भरपूर लसूण सोलायचे असल्यास 10 सेकंद लसूण गरम पाण्यामध्ये ठेवल्यास पटकन सोलले जातात. ही टिप तर मला वाटते तुम्हाला खूप जास्त उपयोगी ठरेल. टिप नंबर 7. भाजीचा रंग टिकवायचा असेल तर, विशेषतः पालेभाज्यांचा हिरवा रंग टिकवायचा असेल तर झाकण न ठेवता शिजवा. शक्यतोवर भाजीमध्ये पाणी टाकू नका आणि मंद आचेवर भाजी शिजवा. यामुळे भाजीची चव तर टिकून राहतेच, शिवाय भाजीतील जीवनसत्वे टिकून राहतात. भाजीची चव सुद्धा वाढते आणि भाजीचा जो नॅचरल कलर असतो ना तो सुद्धा टिकून राहतो. टिप नंबर 8. हिवाळ्यामध्ये टोमॅटो खूप स्वस्त असतात. टोमॅटो पेस्ट करायची आणि फ्रीजमध्ये बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवायचं. हिवाळ्यामध्ये टोमॅटो खूप स्वस्त असतात त्यामुळे टोमॅटोची पेस्ट करून फ्रीजमध्ये बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवल्यास जेव्हा टमाटर महाग असतात तेव्हा आपण त्याचा वापर करू शकतो. अजिबात खराब होत नाही हे ट्रेमध्ये ठेवलेले टमाटरची पेस्ट. टिप नंबर 10. मीठ ओलं होत असेल तर तांदूळ टाका. मिठाच्या बरणीमध्ये थोडे तांदळाचे दाणे टाकल्यास मीठ ओलं होत नाही. यातील प्रत्येक टिप खूप महत्त्वाची आणि तुम्हाला किचनमध्ये उपयोगी पडेल अशी आहे. टिप नंबर 11. पोळ्या सुद्धा कुणाला मऊ हव्या नसतात. प्रत्येकालाच पोळी छान अशी मऊ लुसलुशीत हवी असते. तर पोळी मऊ हवी असेल तर पिठामध्ये दूध घाला. यामुळे पोळी छान मऊ लुसलुशीत होते. भाग 2. स्टोरेज व बचत टिप्स. टिप नंबर 12.
कोथिंबीर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा, यामुळे कोथिंबीर खराब होत नाही, बरेच दिवस टिकते. टिप नंबर 13. आता आले लसणाची पेस्ट शिवाय तर आपला स्वयंपाक अधुराच आहे. यामुळे प्रत्येक गृहिणीला आले लसणाची पेस्ट करूनच ठेवावी लागते, पण ती पटकन खराब होते. तर आले लसणाची पेस्ट तेलामध्ये ठेवल्यास, म्हणजे थोडं तेल टाकून ठेवल्यास जास्त दिवस टिकते. यामुळे आलं लसणाची पेस्ट खराब होत नाही. त्यामुळे आलं लसणाची पेस्ट करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल टाका आणि मग ती स्टोअर करा. टिप नंबर 14. डाळ तांदूळ हवाबंद डब्यामध्ये ठेवा, त्यामुळे डाळ तांदळाला कीड लागणार नाही. शक्यतोवर डाळ तांदूळ साठवणूक करताना कडक उन्हामध्ये एकदा वाळवून घ्या. टिप नंबर 15. फ्रीजमध्ये लिंबू प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ठेवा, यामुळे लिंबू कडक होत नाही आणि त्यामधील रस छान पिळला जातो. टिप नंबर 16. उरलेली भाजी दुसऱ्या दिवशी पराठा बनवा. शिल्लक भाजी गव्हाच्या पिठामध्ये थोडं बेसन टाकून छान असा खमंग पराठा बनवता येतो. टिप नंबर 17. अंडे उकडताना थोडं मीठ टाका, सोलायला सोपे जाते, अंड्याची टरफलं पटकन निघतात. टिप नंबर 18. बेकिंग सोडा कमी वापरा, शक्यतोवर स्वयंपाकामध्ये बेकिंग सोड्याचा वापर कमीत कमी करा आणि ढोकळ्यामध्ये सुद्धा इनोचा वापर कमीत कमी करा. टिप नंबर 19. इनोचा स्वयंपाकामध्ये वापर करण्याचे काय तोटे आहेत, ही माहिती जर तुम्हाला हवी असेल ना तर कमेंट करा, मी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देईन. चपाती कडक झाली तर ओल्या कापडामध्ये गुंडाळा, यामुळे चपाती मऊ लुसलुशीत होते. टिप नंबर 20. भाजी चव वाढवायची असेल तर काय करायचं, शेवटी तूप टाकायचं आणि घरी केलेलं तूप असेल तर अगदीच बेस्ट. घरी केलेलं तूप जर भाजीमध्ये टाकलं ना तर जेवणाची चव वाढते. टिप नंबर 21. डोसा तव्याला चिकटतो अशी बऱ्याच गृहिणींची तक्रार असते, तर डोसा तव्याला चिकटत असेल तर तवा कांद्याने पुसा, यामुळे डोसा तव्याला चिपकत नाही, पटकन निघतो. बाकीच्या 29 किचन टिप्स ज्या आहेत ना पार्ट 3 मध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत, तर नक्की बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा अशा छान छान किचन टिप्स, हेल्दी टिप्स बघण्यासाठी. आणि वरील माहिती तुम्हाला आवडली ना, उपयोगी वाटली ना, तर पटकन एक लाईक करा, शेअर करा. कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा दाबून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. पार्ट 3 हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 3 असं लिहा. 1,00,000 व्ह्यूज नंतर घेऊन आली आहे मी 50 किचन टिप्स. घरातल्या प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हव्यात या टिप्स. तर कशी वाटली माहिती नक्की सांगा, छान छान कमेंट करा. स्वयंपाक सोपा करणाऱ्या 50 स्मार्ट ट्रिक्स. आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी 50 भन्नाट किचन टिप्स सांगितलेल्या आहेत. यातील कोणती टिप्स तुम्हाला आवडली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. या टिप्स रोजच्या स्वयंपाकामध्ये खूप उपयोगी पडतील. पार्ट 3 हवा असेल ना तर कमेंट करा आणि हार्ट पाठवा. मराठी किचन विथ मनीषावर अजूनही असेच उपयुक्त व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत वरील टिप्स फॉलो करा आणि तुमचा स्वयंपाक रुचकर स्वादिष्ट करा आणि तुमचे काम सुद्धा सोपे करा. तर कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच छान छान माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.